खाकी वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण. फिक्स कट ऑफ सांगणारे एकमेव चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा. हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नागपूर कारागृह पोलीस शिपाई भरती या ठिकाणी मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्यासमोर येत राहतील. पोलीस भरतीचे लेटेस्ट अपडेट, लेखी परीक्षेबाबतची माहिती, लेखी परीक्षेच्या गुण याद्या, अंतिम निवड याद्या, या सर्व गोष्टी मी आपल्या टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकत असतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. ही जे लिस्ट तुमच्यासमोर दिसत आहे, या लिस्टमध्ये फक्त 13/4/2026 या दिवशीची असणारी लिस्ट इन्क्लूड नाही आहे. कारण अजूनपर्यंत असणारं या ठिकाणी नागपूर पोलिसांनी 13/4/2026 जो असणारा पुरुष उमेदवारांचा शेवटचा मैदानी चाचणीचा दिवस होता, त्या दिवशी असणारी मैदानी चाचणीची गुणयादी यांनी अपलोड केलेली नाही. त्यामुळे असणारं 13/4चा सोडून असणारा हा त्या ठिकाणी पूर्ण असणारं याच्यामध्ये बाकीचे संपूर्ण उमेदवार समाविष्ट केलेले आहेत. मग तुम्ही म्हणताल त्या दिवशी नसेल तर मग काय, त्याचा काही असणारा जास्त परिणाम तुम्हाला इथं पाहायला मिळणार नाही. कट ऑफ मी जेवढा सांगेल त्याच अनुषंगानं असणारं तुम्हाला पाहायला मिळेल. तर बघा, ही रँक वाईज असणारी लिस्ट लावलेली आहे. याच्यामध्ये 50पैकी 50 गुण घेणारे तुम्हाला इथं 3 विद्यार्थी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 48 गुण घेणारे विद्यार्थी 19 आहेत आणि 48+ गुण घेणारे एकूण 22 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 47 गुण असणारा आकडा बघा थोडासा जास्त आहे आणि तो आकडा असणारा 115 आहे, ज्यांना असणारं 47 गुण आहेत. आणि 47+ गुण किती आहेत तर 137 लोकांना 47+ गुण आहेत. त्याच्यानंतर 46 गुण असणारे 19 विद्यार्थी आहेत. इथून पुढं म्हणजे 46+ किती तर 156 असणारे विद्यार्थी आहेत. मी तुम्हाला हे जास्त नाही 44 मार्कापर्यंत दाखवतो किती विद्यार्थी आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला कट ऑफचं असणारं गणित सांगतो. तर पहा, या ठिकाणी पाहू शकता 600 लोकांना 45 गुण आहेत आणि या ठिकाणी 756+ लोकांना 45+ गुण आहेत. 756 लोकांना 45+ गुण आहेत. त्याच्यानंतर 44 गुण असणारे किती आहेत ते पाहूयात. पहा, 44 गुण असणारे 114 विद्यार्थी आहेत आणि 44+ गुण असणारे एकूण 870 विद्यार्थी आहेत. आता बघा, नागपूर कारागृहाला एकूण जे जागा आहेत, एकूण जागा या 130 जागा आहेत. या 130 जागापैकी 39 जागा या मुलींना आहेत किंवा आपण महिलांना आहेत असं म्हणू. तर याच्यातल्या 91 जागा या असणाऱ्या सर्व समांतर आरक्षण, सर्व कॅटेगरीतलं जनरल सर्व मिळून असणाऱ्या किती आहेत तर 91 जागा आहेत. आतापर्यंत मी तुम्हाला 870 विद्यार्थी दाखवले. आता 43 बघा, शेवटचं दाखवतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कट ऑफ सांगतो. 43 तर पहा, इथं 938 विद्यार्थ्यांना 43 गुण आहेत आणि 43+ गुण असणारे किती आहेत तर 1808, ज्याला आपण 1808 म्हणू. तर मग यावरून कट ऑफ काय लागेल तुम्हाला अंदाज आलेलाच आहे. तरी पण मी असणारं सांगून देतो की ओपनचा जो कट ऑफ आहे, मी तुम्हाला वर आकडे दाखवलेले आहेत, त्यानुसार हा 46 किंवा 47 या दरम्यान असणारा लागू शकतो. 45वर येईल असं मला अजिबात वाटत नाही. कारण सांगतो, यामध्ये बघा ओपन कॅटेगरीमध्ये 24 जागा आहेत टोटल. याच्यापैकी 7 जागा असणाऱ्या मुलींना गेल्यात, 17 जागा उरल्या. एकाच 10 प्रमाणात 170 झालं. चला, इथपर्यंतही ठीक आहे. आता मी तुम्हाला वर दाखवलं होतं की 156 पर्यंत या ठिकाणी किती 46 गुण असणारे, 46+ गुण असणारे किती 156. तुम्ही म्हणता 45 येऊ शकतं की, अरे बाबांनो, पण याच्यात माजी सैनिक अजून ॲड झालेत नाहीत ना, कारण 13 तारखेची लिस्ट नाही आहे. माजी सैनिकाला इथं जागा किती आहेत तर माजी सैनिकाला जागा 4 आहेत. जर समजा आपण असं समजू की 17पैकी 4 नाही, आपण 3च जरी माजी सैनिकाला सोडल्या, एक माजी सैनिक आलेच नाहीत असं आपण गृहीत धरलं, असं तर होत नाही, पण धरलं तरी पण जागा किती उरल्या 14. सर्व समांतर आरक्षण मिळून तरी पण कट ऑफ कितीवर येत आहे 46 पर्यंतच येईल. त्याच्या खाली असणारा कट ऑफ येणार नाही ओपनचा. लईत लई कमी आला तर 46, अन्यथा 47. म्हणून फिक्स तर इथं सांगता येत नाही, कारण इथं समांतर आरक्षण उपलब्ध नाही. मग बाकी कॅटेगरीचं काय
तर बाकी कॅटेगरीमध्ये बघा, ज्या कॅटेगरीला जागा कमी आहे, जसं या ठिकाणी VJA, NTC, SBC या कॅटेगरीचे कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला थोडेसे जास्त म्हणजे 45 पर्यंत लागू शकतात. आणि इतर जे कॅटेगरी आहेत, मग ज्यांना जास्त जागा आहे, जसं SC कॅटेगरी असेल, NTB कॅटेगरी असेल, OBC, SEBC, EWS असेल, या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो 43 पर्यंत येईल. 43 पर्यंत येईल. कोणकोणत्या कॅटेगरी? OBC असेल, SC असेल, त्याचबरोबर ST असेल, SEBC असेल, या कॅटेगरीचे कट ऑफ आहेत 43 पर्यंत येतील. त्याचबरोबर NTD कॅटेगरी आहे, यांचाही कट ऑफ असणारा 43 पर्यंत येईल. म्हणजे 43 लागेल, 43च्या खाली येईल असं मला वाटत नाही, कारण मी आत्ताच तुम्हाला आकडा दाखवला इथं की फक्त 43 गुण घेणारेच 938 एकूण विद्यार्थी आहेत. 43 प्लस वाले टोटल किती? 1808. आणि यापैकी जे जागा आहेत त्या 91 जागा आहेत सर्व समांतर आरक्षण म्हणून. याचं दुप्पट जरी घेतलं, 1:20 जरी प्रमाण घेतलं तरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लगभग असणारं त्या ठिकाणी 1820 असणारे मुलं म्हणतो मी, पुरुष या ठिकाणी लेखी परीक्षेला क्वालिफाय होतील. 20 घेतलं मी प्रमाण, तरी पण असणारा तो कट ऑफ या ठिकाणी सरळ 43च्या खाली येणार नाही. बरोबर. मग कॅटेगरीनुसार जसं मी सांगितलं की काही कॅटेगरीचा कट ऑफ हा जास्त लागेल, तर काही कॅटेगरीचा कट ऑफ हा कमी लागेल. ज्याच्यामध्ये बघा या ठिकाणी NTBचा पण कट ऑफ हा 43 मार्कावर लागेल, यांना पण बऱ्यापैकी जागा आहेत. मग बाकी NTC कॅटेगरी असेल, त्याचबरोबर JA कॅटेगरी असेल, या कॅटेगरीचा कट ऑफ मात्र 45 वर लागेल मुलांचा. आणि मग मुलींचं काय? तर मुलींचं अद्यापपर्यंत ग्राउंड झालेलं नाही आहे, कोणतीही मार्कलिस्ट मुलीची आलेली नाही. पण त्या ठिकाणी एक अंदाज सांगायचा झाला तर मुलींचं पण जे मैदानी चाचणीचा कट ऑफ असेल तो ओपनचा लगभग 45च्या आसपास लागेल. आणि बाकी काही कॅटेगरीचा कट ऑफ 41 ते 43च्या दरम्यान असेल, तर काही कॅटेगरीचा कट ऑफ हा 37 ते 40च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. मग ह्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ 41 ते 43च्या दरम्यान लागेल? ज्यामध्ये जागा कमी आहे, जसं VJA कॅटेगरी असेल, त्याचबरोबर NTD कॅटेगरी असेल, SBC कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी असेल, या कॅटेगरीचा थोडासा जास्त लागेल 41 ते 43च्या दरम्यान. आणि बाकी कॅटेगरीचा कट ऑफ जसा आहे ST असेल, OBC असेल, SEBC असेल, EWS असेल, यांचा 37 ते 40च्या दरम्यान असणारा लागू शकतो. एक अंदाज आहे, बाकी एक्झॅक्ट असणारा मुलींची लिस्ट आल्यावर त्यांच्यासाठी एक व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतचा बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा, कारण तिथं मी लेटेस्ट अपडेट टाकत असतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण जाता आता सबस्क्राईब बटनावर मारा. धन्यवाद. टेक केअर.